सांगलीमध्ये तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृणपणे खून. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाचा खून. सांगली शहरातील जामवाडी येथील मरगुबाई मंदिराजवळ पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाचा कोयत्याने डोक्यात सपासप वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. अनिकेत हिप्परकर असे मयत तरुणाचे नाव आहे. हनुमान जयंतीला झालेल्या वादातून 5 तरुणांनी खून केल्याचे समजून येत आहे. खून प्रकरणी 5 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती देखील समजून येत आहे. खुनाची घटना सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अनिकेत हिप्परकर हा एका पतसंस्थेत पिग्मी एजंट म्हणून काम करत होता असे समजते. जामवाडीतील एका सार्वजनिक मंडळाचा तो सक्रिय कार्यकर्ता होता. काही महिन्यांपूर्वी हनुमान जयंतीवेळी मंडळातील काही मुलांशी अनिकेत याचा वाद झाला होता. त्यावेळी वादावादी होऊन मारामारी झाली होती असे समजते. या घटनेचा राग त्या तरुणांना होता. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अनिकेत हा जामवाडीतील मरगुबाई मंदिराजवळ थांबलेला असताना याच वेळी संशयित अल्पवयीन 5 मुले त्या ठिकाणी येऊन यापूर्वी झालेल्या वादाचा जाब विचारून अनिकेतवर दोघांनी कोयत्यांनी सपासप वार केले. या घटनेमध्ये गंभीर जखमी होऊन अनिकेत त्याच ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर संशयित आरोपींनी त्या ठिकाणाहून पलायन केले आहे असे समजते. खुनाच्या घटनेची माहिती समजताच सांगलीचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून संशयित तरुणांच्या शोधकामी तपास पथके पाठविण्यात आले असल्याचे समजते. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क.